परळी रेल्वे दुहेरीकरण व बाह्य वळण प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन, प्रकल्पावर बहिष्काराचा इशारा। प्रस्तावित परळी गंगाखेड नवीन रेल्वे मार्ग तसेच बाह्य वळण रस्ता प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय किसान सभा म्हणजेच AIKS व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने गुरुवारी दिनांक 18 जून रोजी लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले। भूसंपादन प्रक्रियेदरम्यान बाधित शेतकरी व भूधारकांची पूर्वसंमती, माहिती व सहभाग न घेता संयुक्त मोजणी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच जमिनीचा योग्य बाजारभाव, घरे, झाडे व इतर मालमत्तेचा अचूक मूल्यांकन न करता प्रशासनाने अन्यायकारक पद्धतीने मोबदला निश्चित केल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। सुरळवाडी, गंगाखेड, मरगळवाडी परिसरातील जमिनींचे बाजार मूल्य जाणीवपूर्वक कमी दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। प्रकल्पग्रस्तांनी रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेत न्याय मोबदला मिळेपर्यंत रेल्वे दुहेरी बाह्य वळण प्रकल्पांना बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे। यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे ओमकार पवार, योगेश फड, गोपीनाथ भोसले, शंकर पवार, रामनाथ फड, रामराव फड यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त भूधारक उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट। सांगा। अनेक सोपान शिंदे, गाव गंगाखेड। गंगाखेडचे तुम्ही? हो. तुमची किती चालली रेल्वे मध्ये जमीन? एकर पण 1 एकर। 1 एकर जमिनीला काय भाव मिळाला आज रोजी? रोजी हा 13 लाख मिळाले एकराची। एकराचे 13 लाख रुपये भेटायले। हा, बरोबर। बाजारात भाव किती आहे तुमच्या तिकडं? 40-45 40-45 लाख रुपये। तुमचं म्हणणं काय आहे नेमकं आता सांगा? जगात भावाच्या भावाप्रमाणे घ्यावं। बर हा, नसता तुम्ही देणार नाही जमीन, नाही तर फाशी करून मरतो शेतात। दुसरा काही पर्याय नाही? काय पर्याय? तुम्ही शेतीच करता का? दुसरा काही व्यवसाय धंदा काय आहे? शेती बरं, भिजवणाची शेती कोरडवाहू शेती? भिजवण मग तुम्हाला दाखवताना काय कोरडवाहू दाखवली का, जिरायती दाखवली का, बागायती दाखवली? जिरायती दाखवली। बरं, तुम्ही प्रयत्न केला का माझी सांगायचा? हो, ते माझी दिलं ना लिहून। काय म्हणाले ते? आम्ही ते पासून काढत नाही, ते लिहून दिलं, बोर्ड दाखिला दिला, 7-12 हा, नाही लिहिलं, बांधलंच नाही। बरोबर। हा ठीक आहे, म्हणजे ते काय तुमचं म्हणणं ग्राह्य दरीनं झाले? हा, ठीक आहे, मग आता तुमचं काय म्हणणं आहे? ते आम्हाला ते बांधून द्यावं बागायत म्हणून। बरं हा, नसतं तुम्ही जमीन देणार नाही? देणार नाही, तिथंच मोडतो, वाचून काय उपयोग? बरं, ठीक सांगा। माझा फ्लॅट 262 मध्ये आहे। ते त्याचा नंबर 110 आहे। बरं फ्लॅट क्रमांक। बरं मी 2 ते 2.5 वर्ष झालं फ्लॅट घेऊन, हां पण त्याचे मी 12-15 लाखाला फ्लॅट घेतलाय। त्याच्यात 2 ते 3 लाख रुपये मी लोकांचे सोयी न उचललेत। मी धुणं भांडे करून ते फ्लॅट घेतलाय। माझी हाय ती प्रॉपर्टी सगळी तीच आहे, त्याच्यातच माझं सगळं हे आहे। ते माझा फ्लॅट आज रिलीमध्ये चालाय। त्याच्यात शासन मला 50 ते 60-70 हजारापर्यंत पैसे देईल, असे मिळतील, असं हे मिळते। पण मी त्याच्यामध्ये काय करायचं, कसं करायचं? आता हे लोकांचा पैसा फेडलाय, धुणं भांडे करून मला जमीन नाही किंवा कुठली माझी काही कमाई नाही। एक तर माझ्या मागं कोणी नाही, हे काम धंदे करून होतं ते तेवढंच फ्लॅट माझं चालेल, त्याच्यातून ते शासन तेवढं देते। त्याच्यापेक्षा मी आता औषध पिऊन मरावं का फाशी घेऊन मरावं, हीच मी आता ही विनंती करते शासनाला की नसल तर आमचे फ्लॅट जे बाजारभाव, जे रेट असेल तशी आम्हाला त्यानं आमची प्रॉपर्टीची पैशाची आम्हाला मिळाली द्यावी, ही माझी नम्र विनंती आहे शासनाला। तर मी माझा फ्लॅट तुम्हाला देईल किंवा नाही तर तिथं आत्महत्या काही करून मी मरेल, ही माझी विनंती आहे।